खेळ आहे. खेळाला खेळच ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये दुश्मनी ठेवायची नसते. सामन्याला आपण त्यांना अडचण आणणार हे करणार हे लहान मुलासारखं होतं असं मला वाटतं. ज्या प्रकारे पाकिस्तान भारताबरोबर बिहेव करतोय ते चुकीचं आहे. तर विरोध आपण पण प्रदर्शित करायला पाहिजे. इंडियाने पार्टिसिपेट केलं नाही पाहिजे. हे बरोबर नाही असं मला वाटतं. राजकीय रंग देऊच नाही. माझा सुद्धा विरोधच आहे. खेळाडू म्हणून जर मी बघितलं तर आज आता व्हायला की पॉलिटिक्स एक वेगळ्या जागी आणि स्पोर्ट एक वेगळ्या जागी, त्यांना मिक्स नका करू. भारत पाकिस्तानच्या बद्दल आहे ना, खेळ हा खेळ आहे, त्याच्यामध्ये पॉलिटिक्स टाकू नका. पण कसं आपला स्वतंत्र झाल्यानंतर जो दुश्मन आहे तो पाकिस्तान आहे, पण त्याच्याबरोबर खेळू नये हे माझं मत. ऑपरेशन झाला ते सामान्य माणसं जो मेलेले आहेत त्यांच्याबरोबर खेळणं काय, त्यांच्याबरोबर काही संबंध ठेवला नाही पाहिजे. आज आपण एका अशा सामन्याच्या उंबरठ्यावर आहोत जो फक्त खेळापुरता मर्यादित नाही तर तो भावनांचा आणि त्याचबरोबर राजकारणाचा विषय ठरतोय. तो म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान. होय, खेळाच्या मैदानात जर आपण पाहिलं तर हा सामना नेहमीच उत्साहपूर्ण पण तणावपूर्ण देखील आहे. पण पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाहता या सामन्याला अधिक विरोध केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी विरोध केलेला आहे. या संदर्भात मुंबईकरांचं काय मत आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह. आता आज पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज भारत पाकिस्तान सामना आहे. त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, काय वाटतं? हे खेळ आहे. खेळाला खेळच ठेवायला पाहिजे. याच्यामध्ये दुश्मनी ठेवायची नसते. खेळ होऊन द्यायला पाहिजे. प्रत्येक भावना असते ना, त्यांची पण भावना अशा आपली पण. मारलं गेलं सगळं बरोबर आहे, पण हा खेळ समजून आपण हे सोडून द्यायला पाहिजे. हे सगळं राजकारण आहे. सगळे पार्टी आपलं आपलं विचारतात. ते फेमस होण्यासाठी हे सगळं करतात. त्यांचा प्रसार व्हायला पाहिजे, बाकी काय. पण हा सामना झाला पाहिजे का, तुमचं काय मत आहे? झाला पाहिजे. तुम्ही बघा, हा सामना झाला तर किती लोक इंटरेस्टने बघणार ही मॅच. शिकार इंटरेस्टने बघणार, नाही बघणार ना. मग ते बघणार का बघतात? मग जर ही अशी भावना होती तर बघायचंच नाही ना मॅच. टीव्ही बंद ठेवायची सगळं. पण या सामन्यालाच विरोध केला जात आहे. सामन्याला विरोध केला जातो, बरोबर आहे, पण लोक बघणार की नाही बघणार ही मॅच? इंटरेस्टेडने बघणार. नाही व्हायला पाहिजे, कारण की देश महत्वाचा आहे. आणि ज्या प्रकारे पाकिस्तान भारताबरोबर बिहेव करतोय ते चुकीचं आहे. तर विरोध आपण पण प्रदर्शित करायला पाहिजे. तुमचा याला विरोध आहे? माझा विरोध आहे. इंडियाने पार्टिसिपेट केलं नाही पाहिजे. कारण ज्या सिंदूरवर आपण फाईट केलं, सिंदूर ऑपरेशन, आणि हे तर तो मुद्दाच बाजूलाच जाईल. आणि मग हे त्यापेक्षा न खेळलेलंच बरं. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत पाकिस्तान सामना होता आणि भारत पाकिस्तान सामन्याला तीव्र विरोध केला जात आहे अनेक राजकीय पक्षांकडून आणि अनेकांकडून. तुमचं काय यावर? माझा सुद्धा विरोधच आहे. कारण ज्या देशाबरोबर आपलं हे आहे आणि जे टेररिस्ट अजून पाठवत आहेत त्यांच्याबरोबर खेळणं म्हणजे बरोबर नाही आहे. म्हणजे हेच त्यांनी ठरवावं. आणि जर सामना झाला तर तुम्हाला काय वाटतंय? काय बोलणार आता, आमच्या हातात थोडंच आहे. आम्ही सामान्य माणूस आहोत. वी कॅन डिसाइड एनिथिंग. इट इज अप टू देम. चांगलं आहे, म्हणजे घेतलं पाहिजे. सामना झाला पाहिजे. हो, सामना झाला पाहिजे. आपण खेळाकडे काय करायचं, खेळ आहे तो शेवटी. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सामना होणार आहे. अनेक निषेध केला जात आहे, या सामन्याचा विरोध केला जात आहे. हे मान्य आहे, पण ते वेगळं आहे ना. शेवटी आपण खेळाडूवरती कधी हे करणार आहे. सामना कुठल्याही खेळ हा वेगळा विषय ठेवला पाहिजे. आणि बाकी काय राजकीय आहे ते वेगळं ठेवलं. आपलं हे कसं होणार नाही. तुम्ही सामन्याला आपण त्यांना अडचण आणणार हे करणार हे लहान मुलासारखं होतं असं मला वाटतं. मैत्रीपूर्ण पुढे तरी आले पाहिजे ना संबंध. आता परत तुम्ही हे कसं काय करता? परत पाकिस्तान आमच्या विरुद्ध आहे सगळं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर सामना होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना उभाटा पक्षाच्या ज्या महिला कार्यकर्त्या आहेत, महिला नेत्या आहेत, त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सिंदूर मोदींना पाठवणार आहेत. पाठवू द्या ना, पण खरं ते जे हल्ला झाला त्यावर जी ऍक्शन घेतली ते खरं म्हणतात ती अगोदर झाली पाहिजे. ती खूप उशिरा ऍक्शन झाली होती. पण आता तुम्ही म्हणजे कसं त्याने सिंदूरला आम्ही हे करतो हे बरोबर नाही असं मला वाटतं. राजकीय रंग देऊच नाही. कुठला जेव्हा आपण भारतात आहोत तेव्हापर्यंत ओके, जेव्हा दुसऱ्या राज्यात आपल्या देशाचे हे होतं तेव्हा आपण
पंतप्रधानांना सपोर्ट केला वाटतं, असं माझं वाटतं. तेव्हा देशाच्या बाजूने आपण राहिला पाहिजे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज इंडिया पाकिस्तान सामना आहे, त्याबद्दल तुझं काय मत आहे? तू देखील क्रिकेट खेळतोस, काय वाटतं? ओके, आता पहलगामच्या तुम्हाला पार्श्वभूमीवर ते आहे, पण लाईक तुम्ही प्रोटेस्ट बद्दल बोलताय राईट. पण प्रोटेस्ट वेगळा एक म्हणजे वेगळं एक पॉलिटिकल गोष्ट झाली आणि स्पोर्ट्स वेगळे, तर मॅच व्हायला पाहिजे तिकडे. असं वाटतं. पण पहलगाम हल्ल्यानंतर याचा तीव्र विरोध केला जात आहे, निषेध केला जात आहे आज इंडिया पाकिस्तान सामन्याचा. तर तुला खेळाडू म्हणून तुझं काय मत आहे? काय वाटतं की झाला पाहिजे सामना किंवा नाही, आणि हा निषेध करत आहेत ते योग्य आहे की अयोग्य? जे बघा, प्रत्येक जण आपापल्या जागेवरती बरोबर आहे, निषेध करतात, कारण की हल्ला झाला तिकडे, त्यांचं काही चुकीच्या गोष्टी होत्या. पण हा तो दोन राष्ट्रांच्या बद्दलचा आहे, आणि क्रिकेट किंवा स्पोर्ट जर म्हटलं आपण तर सगळेजण एकत्र येऊन खेळतात, तर हा सामना तर व्हायला जावा. आपल्या भारतातल्या अनेक पर्यटकांना पहलगाममध्ये मारलं गेलेलं आहे, आणि त्याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उभाटा पक्षाचे जे महिला कार्यकर्ते आहेत त्या ऑपरेशन सिंदूरवरती पार्श्वभूमीवर सिंदूर पाठवणार आहेत नरेंद्र मोदींना. मग कुठेतरी हा अन्याय होईल का जर हा हल्ला झाला? तुला काय वाटतं? अन्याय होईल की नाही ते तर सांगता येत नाही, पण जर एक खेळाडू म्हणून जर मी बघितलं तर हा सामना व्हायला. माझ्या मते तर भारत इंडिया जिंकेल. पाकिस्तान देईल, थोडा टफ देईल, पण आपण इंडियाला सपोर्ट आहे. बरं, पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सामना होत आहे, तर हा सामना झाला पाहिजे का पहिला? तर तुला काय वाटतं? बघा मॅम, कसं आहे की पॉलिटिक्स एक वेगळ्या जागी आहे आणि स्पोर्ट एक वेगळ्या जागी आहे. त्यांना मिक्स नका करू, कारण स्पोर्ट एक वेगळ्या लेवलला आहे आणि पॉलिटिक्स आपण काय त्यात पडू नाही शकत. माझ्या मते तरी झाला पाहिजे सामना, त्यात समजेल त्यांना त्यांचं काय आहे, ते कुठं चुकतात आणि कुठं नाही. पहलगाममध्ये अनेक भारतातल्या पर्यटकांना मारलं गेलं गोळीसमोर, तर त्या पार्श्वभूमीवरती तीव्र विरोध केला जात आहे भारत पाकिस्तान सामन्याला. हा. तर तुला वाटतंय की हा योग्य आहे आणि हा सामना कुठेतरी विरोध करत आहेत तो योग्य आणि झाला पाहिजे? मॅम, माणसं तर बरोबर आहेत, आपण त्यांना पण नाव नाही ठेवू शकत, कारण त्यांनी त्यांच्या फॅमिलीचे मेंबर गमावलेत, जेणेकरून ते विरोधच करणार. आणि मी पण त्यांच्याबरोबरच आहे, एका साईडनी पण 50% मी पण त्यांच्या साईडनीच आहे की नाही होऊ शकत सामना, नाही झाला पाहिजे. पण त्यांना समजायला पाहिजे की पाकिस्तानवाल्यांनी आपण पण रिॲक्शन देऊ शकतो, पण आपण थोडे प्रोसेसमध्ये, त्यामुळे आपण काय करू नाही शकत. भारत पाकिस्तानच्या बद्दल आहे ना, खेळ हा खेळ आहे, त्याच्यामध्ये पॉलिटिक्स टाकू नका. पण कसं आपला स्वतंत्र झाल्यानंतर जो दुश्मन आहे तो पाकिस्तान आहे, पण त्याच्याबरोबर खेळू नये, हे माझं मत आहे. पहलगाम नंतर भारत पाकिस्तान सामना होता, याचा तीव्र विरोध केला जातो, तुम्ही त्याला समर्थन करतो. सामना झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे. नाही व्हायला पाहिजे. आपल्याला काय म्हणतात? आपले जे जवानचे ते लोक हे कामं करतात, ते लोक आपल्या जे आज तो सिंदूर ऑपरेशन झाला, ते सामान्य माणसं जो मेलेले आहेत त्यांच्याबरोबर खेळणं काय, त्यांच्याबरोबर काही संबंध ठेवला नाही पाहिजे त्यांच्याबरोबर पाकिस्तानबरोबर. माझी लई इच्छा, आणि माझा स्वतः मुलगा आर्मीमध्ये आहे, तर त्यामुळं मला त्यांचं नाव काढलं तरी त्रास होतो. थँक्यू. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदा सामना होत आहे, हा. त्यानंतर त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना उभाटा पक्षाच्या ज्या महिला कार्यकर्त्यांना निषेध करत आहेत आणि ऑपरेशन सिंधूच्या पार्श्वभूमीवर सिंदूर पाठवणार आहेत नरेंद्र मोदी. हा. तर तुम्हाला काय वाटतं कुठेतरी हे जे करत आहेत ते योग्य आहे का? फक्त तेच नाही, आणि राजकीय पक्षांनी देखील भूमिका घेतली, सामना झाला नाही पाहिजे. नाही झालं पाहिजे. सामान्य माणूस म्हणून जर सामना झाला तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील? मी बघणार नाही तो मॅच वगैरे, त्याच्या टीव्हीच्या, म्हणजे आम्ही टीव्ही बद्दल काय त्याचा स्कोर पण ऐकणार नाही त्या मॅचचा झाला तरी, आणि आम्हाला बघायचं पण नाही मॅच, आणि आम्हाला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. आता जे पहिलं जे इंडिया पाकिस्तानची मॅच असायची बघायला जी इच्छा असायची आम्हाला, आता आम्हाला इच्छाच नाही, आणि आम्हाला माहिती पण नाही की आज मॅच आहे म्हणून. हा सामना व्हायला पाहिजे, कारण खेळाकडेच पहा, राजकारण नको. त्याचबरोबर अनेकांनी अशा देखील प्रतिक्रिया दर्शवल्यात की हा सामना व्हायलाच नको, अशा देखील प्रतिक्रिया आल्या. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. कॅमेरामॅन कोरी सोबत मी प्रतीक्षा, मुंबई.